नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर काल रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं मस्त असं गवारीची शेंग. कोणाला आवडते का नाही माहीत नाही, परंतु माझी इतकी फेवरेट आहे ना. तर गवारीची शेंग पूर्ण स्वच्छ धुवून घेऊन मी ज्या तव्यामध्ये चपात्या म्हणजेच धपाटे केले होते त्याच तव्यामध्ये मी फोडणी टाकत आहे. तर त्यासाठी मी टाकलं होतं तेल आणि जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, लसूण आणि काळं तिखट आणि थोडंसं लाल चटणी. तुम्ही पाहताय हे धपाटे तर इतके टेस्टी झालते ना. आणि भाजी पण तव्यात केली त्यामुळे एकदम मस्त चव उतरली होती भाजीमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं लाल चटणी आणि काळं तिखट टाकून आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकून मी त्याला 5 ते 7 मिनटापेक्षा जास्त शिजवून घेतलं. तर असेच मी माझे मिनी व्लॉग अधूनमधून टाकत राहते आणि लाईव्हला रोज वेगवेगळ्या ज्या घरात घरगुती रेसिपीज बनतात त्या मी नक्की शेअर करत असते. त्यामुळे लाईव्हला देखील तुम्ही जॉईन होत चला. आणि याच्यासोबत खायला मी बनवले होते तिखट मिठाचे धपाटे, जे की सिंपल थोडंसं कोथिंबीर, जिरे वगैरे टाकून, हळद टाकून मी धपाटे बनवून घेतले होते. आणि हा बघा, घरी कुटलेला काळा मसाला, त्याला आपण काळा तिखट म्हणतो, तर ते टाकलं मी आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकून छान असं शिजवून घेतलं. आणि खरंच भाजी इतकी टेस्टी झाली ना. आणि ती थोडीशी कमी पडली असं मला वाटलं. मिस्टरांच्या डाएटसाठी होता एक छोटासा धपाटा आणि 1 वाटी भाजी. तर कसा वाटला हा माझा छोटासा मिनी व्लॉग नक्की सांगा. आणि धपाटे प्लस माझ्या गवार शेंगच्या भाजीच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजी म्हणायची की तव्यात केलेली भाजी खूप सुंदर असते. तर मी काय केलं, भांडे वाचवण्यासाठी इथं धपाटे झाल्यानंतर ह्याच तव्यामध्ये मी भाजी फोडणी टाकून घेतली. तुम्ही पाहू शकता भाजीला एक सुंदर लाल असा कलर आला होता आणि इतकी टेस्टी झाली ना, सुपर. याच्यासोबत दही असेल तर अजून भारी झालं असतं. तर आम्ही लिंबू घालून अशा पद्धतीने रात्रीचं जेवण करून घेतलं. चला तर मग बाय मंडळी, पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ.